नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गुळगुळीत रस्त्यांवर डांबरांची खैरात, खड्डेमय उपनगरे मात्र अंधारात. कोल्हापूर शहरातील व उपनगर परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय तसेच बकाल झाले आहेत. अशा परिस्थितीत ताराबाई रोडवर सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरच पुन्हा डांबरीकरण होत असल्यामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. महालक्ष्मी मंदिर ते रंकाळा चौपाटी कमान ताराबाई रोडवरील मुख्य रस्त्यासाठी जवळपास 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. पण कपिल तीर्थ मार्केटपासून तटाकडील तालीम हा साधारणतः 40 मीटरचा रस्ता खराब झालेला आहे. पण इतर सर्वच रस्ता सुस्थितीत आहे. तरीही रातोरात या रस्त्याचे डांबरीकरण वेगाने चालू आहे. नागरिक याबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत. शहर परिसरात व उपनगरात अनेक ठिकाणी 20 वर्षापासून रस्ते झालेले नाहीत. बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. एकीकडे नागरिक खराब रस्ते डांबरीकरण करण्यासाठी निवेदन देत आहेत, रास्ता रोको आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे निधी खर्च करण्यासाठी चांगले डांबरीकरण असलेल्या रस्त्यावरच परत डांबरीकरण होत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तसेच गांधी मैदानाकडून दुधाळीकडे वळवण्यात आलेल्या सांडपाण्याच्या नाल्याचे अजून काम पूर्ण झालेलं नाही. साकोली कॉर्नर चौक परिसरात या रस्त्यावर क्रॉस नाला जोडण्याचे काम अजून व्हायचे आहे. त्या परिसरात देखील डांबरीकरण केल्यामुळे क्रॉस नाल्याचे काम करताना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई केली जाणार आहे. एकीकडे उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर परिसरातील नागरिक सांडपाण्याचे गटार पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करत आहेत. या परिसरातील नागरिकांचे धुळीमुळे हाल होत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.